थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा अवंतर धाव. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1 आहे का अंपायर? व्हाईट +1. येस, थँक्यू सो मच. व्हाईट +1 आहे. 3 धावा धाव फलकावरती लागतात. अंतिमची मॅच आहे. चला मॅचला थोडीशी गती द्यायची. थोडस स्पीडअप ठेवा. उद्या ठीक 9 वाजता पहिली मॅच सुरू होईल. हो, इनफिल्डच्या वरून उडवलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चाललाय. एक टप्पा घेत बॉल सीमा पार. मिळतील धावा 4. येतोय YPL चौकार. पहिली मॅच उद्या महिंदकर सुदर्शन 11 आणि त्यांच्या विरोधात हायड्रोटेक वॉरियर्स यांची मॅच असेल. पहिली मॅच ठीक 9 वाजता चालू होईल. बघा, लक्ष द्या. पहिली मॅच महिंदकर सुदर्शन 11 आणि त्यांच्या विरोधात हायड्रोटेक वॉरियर्स या 2 टीम मध्ये पहिली मॅच ठीक 9 वाजता चालू होईल. जाऊया मॅचच्या दिशेने. चौकार आलाय. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल सौरभचा. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर कटचा फटका जरूर खेळायचा होता, परंतु तिथे बिट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये आलाय तो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी तिथे सौरभच्या माध्यमातून. अजय आणि भरत हे जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. बीट करून सरळ पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये आलाय तो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जिथे चौकार आला होता. त्यानंतर सौरभने मात्र चांगला कमबॅक करून दिला आपल्या टीमला. हो, आणखीन एक चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहील. अप्रतिम गोलंदाजी. अंतिमचा बॉल आहे. शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते. 7 ऑन स्कोर कार्ड. एक मॅजिकल आकडा. पॉवर प्लेच्या षटकातला शेवटचा बॉल सौरभचा. अजय साडे. कट करण्याचा प्रयत्न होता. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या 7. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर थोडीशी गती द्यायची. थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा मित्रांनो. मॅचला गती द्या. विराज आलाय. विराज शेळके गोलंदाजी ट्रॅक वरती. शिर्केवाडी एक्सप्रेस. प्रमोद गुरव. प्रमोदजी गुरव यांना विनंती करेन की रमेश लावंड साहेबांचा यशोदित सन्मान, मायची उबदार शाल आणि श्रीफळ देऊन यशोदित सन्मान आपण करायचा आहे. उद्योजक समाजसेवक रमेशजी लावंड साहेबांचा यशोदित सन्मान. आणि प्रेमाचं प्रतीक श्रीफळ देऊन त्यांचा यशोदित सन्मान. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. 30 सरच्या आतमध्ये किरणच्या हातातून बॉल निसटलाय. नंतर आनंद चाळके साहेबांना देखील विनंती करेन की आपला देखील यशोदित सन्मान. स्वप्नील दादा आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आनंद चाळके साहेबांचा यशोदित सन्मान YPLच्या माध्यमातून त्यांची उपस्थिती. ओहो, इथे पैलवान अगदी हाताला फेविकॉल चिपकवल्यासारखी कॅच इथे हातामध्ये चिपकले आणि त्यानंतर केलेलं पैलवान यांनी सेलिब्रेशन. अगदी शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये अप्रतिम कॅच. मान्यवरांना विनंती करेन की आपण असं नसतं व्हायचंय. ओहो, इथे कॅच बघा, कॅच बघा. त्यांना देखील विश्वास बसला नाही की ही मी कॅच घेतली आहे. पहिली विकेट डाऊन. अजयला मात्र जावं लागेल माघारी. बॅक टू दी पॅव्हेलियन. अजय मात्र माघारी जात असताना मात्र पाहायला मिळतोय. आयकॉन खेळाडू अजयला माघारी धाडलाय. शिवशंभो स्पोर्ट्स काजारवाडी त्यांच्या विरोधात 11 शेळकेवाडी या 2 संघांमधली ही लढत. नवीन बॅटर उमेश आला युनिट नंबर 3 मध्ये दाखल होत असताना दुसरं षटक विराज शेळकेच्या माध्यमातून. अगदी रफ्तारचा राजा विराज शेळके.
शरीरापासून दूर ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. ओहो, लॉफ्ट केलाय बॉलला. डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे, जज केलाय. आणखीन एक विकेटचं पतन. वॉट अ झेल. अप्रतिम कॅच. लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ मध्ये आला आणि त्याने ही कॅच पकडले. अगदी रनिंग मध्ये ही कॅच. विकेटचं पतन. फलंदाज बाद. नाहीये, उंची जास्त होती, लांबी कमी पडली आणि चांगलं जजमेंट तिथे क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालं. दुसरा धक्का लागतोय उमेशच्या माध्यमातून. सचिन मोहिते नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल विराजच्या माध्यमातून. आज ही मॅच जिंकण्यामध्ये नक्कीच सूरज पाहायला मिळेल, कारण आधीची मॅच गमावली आहे, परंतु या मॅच मध्ये दबदबा कायम राहील की नाही हे पाहणं दोन्ही टीम कडनं पाहावं लागेल. दोन्ही टीम विजय प्रस्थापित करतील की नाही हे पाहणं आणि एक गुण मिळवतील की नाही. दोन्ही टीमने आधीचा सामना गमावलाय. या मॅच मध्ये कोणता हो, इथे मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. अगदी काउ कॉर्नर रिजन मध्ये पकडला जातो झेल आणि विकेटचं पतन. एजे होता. एजे स्टाईल पद्धतीने. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हलियन. मिड ऑफ च्या डोक्यावर उडवण्याचा प्रयत्न आणि एजेने कुठलीही चुकी केली नाहीये. चांगला झेल एजेच्या माध्यमातून पकडला गेलाय. एजे स्टाईल. चला, नवीन बॅटर थोडीशी घाई करायची आहे. निलेश येत असताना मात्र पाहायला मिळतोय नवीन बॅटर. 9-3 अशी परिस्थिती टीम शिवशंभो स्पोर्ट्स काजारवाडी या संघाची. निलेश आलाय. बागफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. 30 सर्कलच्या आतमध्ये चांगला स्टॉप. एक धाव कंप्लीट होते. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक समाप्त. 10 धावा. लॉस ऑफ दी 3 विकेट. शिवशंभो स्पोर्ट्स काजारवाडी या संघाचा स्कोर आपण पाहत आहे. 2 षटक समाप्त झाले. चला, थोडस ढगाळ वातावरण झालंय. थोडीशी घाई करा. स्पीडअप घ्यायचं आहे थोडस मित्रांनो. चला, स्पीडअप घ्या थोडस मित्रांनो. वेळेचा निर्बंध आहे. 2 षटक समाप्त झाले. 10 धावा धावफलकावरती. सौरभ आलाय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. संघासाठी 3रं वैयक्तिक. 2रं षटक. चांगला बॉल. पहिला अगदी वाईड यॉर्करचा प्रयत्न जरूर पाहायला मिळालाय. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिथे एकच धाव. आता स्ट्राइक भरतकडे असेल.
भरत अगदी 2 ओव्हर नॉन सेकंड एंडलाच उभा होता, परंतु आता स्ट्राईक त्याच्याकडे आली आहे. पाहावं लागेल भरत कशा पद्धतीने कामगिरी करून दाखवतोय आपल्या संघासाठी. मोठ्या फटक्यासाठी खोदून काढलाय बॉल, अडवण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने अगदी डाय मारून अडवलाय बॉल. स्वप्नील होता त्या ठिकाणी, चांगला थ्रो देखील अगदी नॉन सेकंड एंडला स्वप्नीलच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाला. मिस्टमिंग स्ट्रोक, फटका फसलाय, बॉल हवेत, सचिन बॉलच्या खाली. ओहो, इथे जजमेंट नाही जुळलाय, कॅच झाली ड्रॉप. शेवटच्या मुवमेंटला बॉल हातातून निसटलाय. टीमची धावसंख्या 14 या धावसंख्येवरती. 4 बॉलचा खेळ झाला, अजूनही 2 बॉल शिल्लक. ओव्हरची होती समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 14 ला 3. खूप चांगला नीटनेटका असं आयोजन आजच्या दिवसामध्ये आपण अनुभवलं. आजचा पहिला दिवस मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन या सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. जाऊया मॅचच्या दिशेने. सचिन आला गोलंदाजी ट्रॅकवरती. बरससाठी हा बॉल अगदी बॅटन पॅड मध्ये तिकेट यॉर्करचा मारा. चांगला टप्पा तिथे हाताळलाय. पुढचा बॉल बॅकफुटला जात असताना अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून उडवला हा बॉलला, लॉफ केलाय. दुसरा धाबेचा प्रयत्न विकेट किपर एंड कडे केलाय थ्रो, परंतु फेकी थोडीशी लेट पाहायला मिळाली. 2 धावा आल्यात. 16 धावा फलकावरती. चांगली गुणलेखाची भूमिका सागरदादा पाटील यांच्या माध्यमातून अगदी दुपारच्या सत्रापासून अगदी स्कोररच्या भूमिकेमध्ये. हो, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थांबवण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव घेण्यापासून वंचित ठेवू शकलेले नाहीयेत. यवती पंचक्रोशी अंतर्गत चंद्रभागा रूरल अँड डेव्हलपर पुरस्कृत यवती प्रीमियर लीग YPL 1.0 हे पर्व क्रमांक पहिलं. अगदी यवती पंचक्रोशीतील गावांना जोडणारी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. आजचा पहिला दिवस. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, फटकार इथे फसला होता, परंतु इथे पंचांकडे लाऊड अपील जरूर केली होती. पंच तटस्थ आहेत आपल्या निर्णयावरती. आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जर पाहायला गेलं तर वैभव खोत मारुगडेवाडीचे, दीपक थोरात कराडचे आणि संदीप उबाळे सर अगदी 32 शिराळ्यावरून पंचांची भूमिका. खूप चांगलं पॅनल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तिथे आपण पाहायला गेलं तर 18 धावा धावफलकावरती लागल्या. अंतिमचा बॉल, शेवटचा चेंडू. हो, बुंद्यातला बॉल बुंद्यात टाकलाय. ओव्हर पिच होता, ओव्हरची होते समाप्ती. 3 षटक समाप्त, 4 षटक समाप्त, माफ करा. आणि सिंगल आले. 19 धावा धावफलकावरती. 19 धावा. अंतिमचं षटक रोहित काटकर पैलवान गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल लॉफ केलाय. इनफिल्डच्या वरून गॅप शोधून काढले. रिकाम्या जागा भरा. एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमा पार. चौकार. चौकार आलाय भरतच्या बॅट मधून. भरत आता परत आलाय रंगात आणि ढंगामध्ये. डीजे मास्टर अंतिमची मॅच आहे. वातावरण थोडस थंड झालंय, जरा झापूक झुपूक होऊन जाऊ द्या. प्रेक्षक वर्ग देखील वाट पाहत आहेत तुमच्या सुमधुर संगीताची. सकाळपासून चांगली साथ
अगदी आमच्या आवाजाची काळजी देखील तुम्ही घेतली आहे डीजे सचिन. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिला बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये आलाय टू डॉट बॉल. 23 धावा धाफलकावरती लागल्यात. रोहित काटकर पैलवान गोलंदाजी ट्रॅक वरती अंतिमचं षटक हाताळतोय. शेवटचं षटक हाणामारीचं षटक स्लॉट ओव्हरचं षटक. समोर जे खेळाडू आहेत पडदा सोडायचा थोडासा. स्वप्नील 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 त्यांना जरा आवाज द्या. पडदा सोडायला सांगा फक्त. थँक्यू थँक्यू. ऑन साइडला वळवलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक. एकच धाव स्ट्राइक रोटेट झाली आहे. 2 धावा माफ करा 2 धावा. पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली स्टंपिंग तिथे. भरतला फसवलंय. जावं लागेल परत. बॅक टू द डगआउट. सागर दादा या प्लीज जरा थोडस घाई करा. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. अंतिमचं षटक रोहित काटकर यांचं. शेवटचे 2 बॉल शिल्लक. उद्या ठीक 9 वाजता पहिली मॅच. महिनकर आणि सुदर्शन 11 त्यांच्या विरोधात हायड्रोटेक वॉरियर्स यांची पहिली मॅच ठीक 9 वाजता सुरू होईल. बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पकडला जातोय. झेल गोलंदाजाला मिळते क्षेत्ररक्षकाची साथ. एक मदतीचा हात. फलंदाज नवीन बॅटर अमोल आलाय. 5 विकेट आतापर्यंत गमावल्यात. 25 धावा धाफलकावरती. अंतिमचा बॉल. अमोल खेळण्यासाठी मात्र सज्ज झालाय. आज पहिला दिवस खूप चांगल्या पद्धतीने मात्र पार पडला. अंतिमची मॅच. चांगला बॉल तिथे हाताळलाय. पहिले इनिंग इथे समाप्त झाले. पहिला डाव इथे समाप्त झाला. टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 25-26 धाबांचं टार्गेट. येणारे 30 चेंडू 26 धाबांचं लक्ष असेल कबीर 11 संघाला. उद्या बरोबर ठीक 9 वाजता पहिली मॅच सुरू होईल. आजचा पहिला दिवस डीजे व्यासपीठ मान्यवरांची उपस्थिती. समुद्र संगीत देखील आपण ऐकलं. ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून अक्षय शेठ मात्रे 81-82 खोणी गाव त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं संपूर्ण ड्रोन व्ह्यू असेल. कॅमेरामॅन तेजस मात्रे, दुर्वेश आणि प्रणय यांच्या माध्यमातून संपूर्ण या क्रीडा स्पर्धा YouTube लाईव्ह करण्यात मध्ये अगदी आपल्या कॅमेरामध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न राहिला. आणि तो ड्रोन व्ह्यू ची शूटिंग अगदी आपल्या ग्रुपवरती नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये येईल. अक्षय शेठ मात्रे आपल्याला विनंती असेल तो जो ड्रोन व्ह्यू आहे तुम्ही कट करून तुम्हाला जो वाटेल तो संपूर्ण हा ड्रोन व्ह्यू कट करून अगदी सेंड करा सागर दादांना. अगदी तुमच्या माध्यमातून अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये निवांत. आणि हा 30R सर्कल हा संपूर्ण विहंगम दृश्य या भैरवनाथ स्टेडियमचं अगदी 500 फुटावरून अगदी बर्ड व्ह्यू कशा मला म्हणतात येवती गावचा आणि येवती पंचक्रोशीचा हा बर्ड व्ह्यू 500 फुटावरून मात्र
घेतलेलं हे दृश्य ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून अक्षय शेठ मात्रे अगदी नामांकित अशी वाहिनी सध्याच्या घडीला आणि हे गणेश मंदिर आणि त्याचा भगवा झेंडा आणि हे संपूर्ण मंदिर आणि या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा दाखवला जातोय युवती प्रीमियर लीग 2025 च्या माध्यमातून आणि अगदी दऱ्याखोऱ्यामध्ये डोंगर भागामध्ये वसलेलं हे गाव आणि या गावांमध्ये ही क्रीडा स्पर्धा हा संपूर्ण ड्रोन व्ह्यू आपल्याला दाखवला जातोय आपल्या टीव्ही स्क्रीन वरती आणि हे भैरवनाथ मंदिर त्याचा कळस आणि संपूर्ण हिरवळ परिसर आणि त्या परिसरामध्ये भैरवनाथ स्टेडियम सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल आवाजामध्ये करूया परिवर्तन ऐकूया याच विभागातील युवा समालोचक आदर्श सूर्यवंशी यांचा आवाज मी तुर्तास आजच्या दिवसासाठी थांबतो भेटूया उद्याच्या दिवसामध्ये तोपर्यंत धन्यवाद येस थँक्यू सो मच अगदी पहिल्या दिवसामध्ये आज आशिष सरांचा आवाज तुम्ही ऐकत होता थँक्यू सो मच वळूयात माच्या दिशेने यावेळी पाहायला गेलं तर अगदी धर्मा जशी सेकंडला सुरुवात झाली लॉफ्ट केलाय फटका चांगला आहे अगदी निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी जमिनीला गुदगुल्या करत 4 धावांसाठी स्वप्नील शेकेच्या बॅटमधून चौकार थोडंसं आनंद वातावरण निर्माण होईल अशा प्रकारची गाणी लावा प्लीज बॉल होतं यार यावेळी सोडून दिलाय वाईट बॉल येतोय पंच दर्शवताय खराब चेंडू आहे अगदी पाहायला गेलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये खरोखर पंचांची चर्चा आज कुठेतरी कमी पडली आमच्या समालोचकांकडून वैभव दादा असतील त्याचबरोबर पाहायला गेलं तर दीपक दादा आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय बॉल होतं यार यावेळी पहा काय टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये आला होता परंतु वाईट बॉल आहे पंच दर्शवतायत काय चेंडू होता जबरदस्त परंतु जितकं वळण मिळालं बॉलला अगदी वाईट बॉल दिला 6 धावा धावपलकावरती 26 धावांचा पाठलाग करायचा आहे लो स्कोरिंग मॅच तुम्ही पाहताय बॉल होतं यार यावेळी आपटला अगदी हलक्यात आणि केला क्षेत्ररक्षक आहेत कॅच तिथे मात्र कॅरी केलाय विकेटचं पतन होईल कॅच अप्रतिम पकडलाय आशुतोष यांच्या माध्यमातून पकड जबरदस्त कॅच त्यांच्या माध्यमातून पकडला गेला आहेत हे आहेत 100% एफर्ट्स ऑनलाईन आलेले आहेत खात्यामध्ये जमा यस धाब्यावरती जाण्याची सोय झालेली आहे आता निश्चितच धाबा निवडा आणि आम्हाला बी न्या ओके न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल जिथे आपण पाहिलं तर सचिन आलेत नवीन बॅटर सचिन जाधव बॅटिंग करण्यासाठी 6 धावा धावपलकावरती येणारे बॉल शिल्लक आहे तिथून पुढे आपण पाहिलं तर 20 धावांची गरज हो लॉफ्ट करायचा होता आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवला डॉट बॉल येतोय चांगली गोलंदाजी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते लाईन आणि लेंथ वरती नियंत्रण यासाठी अजय मोहिते जाणले जातात काय टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय बॉल जबरदस्त डिलिव्हरी अप्रतिम अफलातून लाजवाब आणि शब्द आहे आम्ही देखील काय गोलंदाजी करतोय यार एफर्ट्स दर्जेदार आणि ज्या प्रकारे क्षेत्ररक्षकांची साथ देखील त्यांना मिळते अजय मोहिते का कराड 11 मधून ऍज अ बॉलर म्हणून माझी नेमणूक केली जाते अजय मोहिते ज्वलंत उदाहरण तुम्ही पाहताय पहा आणखीन एक दर्जेदार चेंडू अप्रतिम डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल अजय मोहिते नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं षटक झालं समाप्त पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 7 रन्स ऑन दी बोर्ड
भरत आलेत परत गोलंदाजी ट्रॅक वरती. लो स्कोरिंग मॅच आहे ही. मॅच अगदी लवकर संपवली जाईल का प्रश्नचिन्ह आहे. बॅटिंग करत असताना कुठेतरी शिवशंभू कासारवाडी टीम बॅकफुट वरती होती, परंतु गोलंदाजीमध्ये काय एफर्ट्स लागलेत. भरत मोहिते तुम्ही पाहताय, भरत मोहिते यांनी ओव्हर हॅट्रिक केली तर तब्बल 500 रुपये कडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. 3 विकेट घेतल्या तर. पहिला बॉल डॉट आलाय, चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी, डॉट बॉल आलाय. पहिलाच बॉल डॉट आलाय. इंद्रजित खोचरे वाट बघतायत माझ्याकडे बॉल कधी येतोय. सचिन जाधव होता यार, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. संकेत देखील तुम्ही पाहताय, आमचा संकेत फिनिशर आहे आमच्या टीमचा, तो देखील मैदानामध्ये आहे सज्ज. आज कासारवाडी टीम कडून आज खेळताना पाहायला मिळत आहेत. बॉलर तयार पुन्हा एकदा भरत. आपटलेला बॉल, चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मॅच मध्ये दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. अजय मोहितेची ओव्हर अप्रतिम पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून जशाच तशी मात्र अगदी खेळपट्टीवरती, किरण सरांच्या भाषेत अगदी आज बोलायचं झालं ना, ज्या प्रकारे खेळपट्टीवरती नाणं ठेवावं आणि त्या नाण्यावरती बॉल टाकावा, तशा प्रकारची गोलंदाजी डेफिनेटली अगदी पाहायला मिळते. भरत मोहिते अप्रतिम गोलंदाजी. यावेळी पहा, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल, लेग कटर, अप्रतिम गोलंदाजी, आणखीन एक डॉट बॉल येतोय. जबरदस्त टासून टिचून गोलंदाजी केली जाते. पूर्णपणे फलंदाजांना पाहिलं जात आहे. तब्बल 4 बॉल झालेत, 7 या आकड्यावरती 4 बॉल डॉट आलेत. काय गोलंदाजी केली आहे, जबरदस्त. बॉलर तयार. आणखीन एक चांगला बॉल केलाय. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट यावेळी पहा. ओ माय गॉड. पहा आता आपण DRS स्क्रीन वरती आता पाहिलं जाईल. थर्ड अंपायर सुजित शेवाळे दाखल झालेत. पाहूया स्क्रीन वरती अगदी पाहिलं जाईल. नॉट आउट, सेफ आहेत बॅट्समन. एक धावाली. स्ट्रायकिंग एंड वरती उमेश साठे. यावेळी पहा, हलक्या हाताने केलाय, अप्रतिम फटका, बॉल निघून चाललाय. आउटफील फास्ट आहे, परंतु दिशा पाहावी लागेल. बॉल डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव. येस डेफिनेटली. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर धावा लगावल्या गेल्यात. येस अगदी स्क्रीन वरती तुम्ही पाहताय, अगदी एक छोटा कॅमेरामॅन पाहताय. अक्षय शेठ म्हात्रे यांचा चिरंजीव आहे आज, तो देखील दाखल झालाय. पहा, तो देखील हाय करतोय. अगदी आज छोटा आणि खरोखरच ओम साई MTC लाईव्ह काय आहे याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही पाहताय. असा छोटा चिमुकला देखील कॅमेरामॅन कॅप्चर करतोय पूर्ण क्षेत्र आणि रनआउटचे देखील अगदी तो झोन त्याने कॅप्चर केला. धावसंख्या 9 धावा. येणारे बॉल शिल्लक आहेत 18 आणि बनवायचे आहेत 19. अप्रतिम डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल. काय गोलंदाजी राहिली आहे, इम्प्रेस केलाय. डिक्लेअर झोन मध्ये चाललाय बॉल. सिंगल आली. 10 धावा धावफलकावरती. चला प्लीज, वेळ घेऊ नका. पंच तुम्ही डिसिजन आणि लगेचच आमच्यापर्यंत कळवा.
यस डिक्लेअर झोन आहे. हॅलो सिंगल मिळेल. एक धाव प्राप्त झाली आहे. यष्टीरक्षक ज्या प्रकारे तुम्हाला बॉल अडवावे लागतील कारण अजय मोहिते ज्या प्रकारे बॉलला वळवण्याची क्षमता आहे. ऑफ कटर जबरदस्त काय चेंडू हातातोय. यावेळी पहा अगदी वळवण्याचा अगदी मानस होता परंतु बॉल अगदी टपापले तोसे घेतोय आणि तदनंतर मात्र विकेटचं झालंय पतन. फलंदाज गॉन बॅक टू द डग आउट. लगेचच या सौरभ सोरटे आयकॉन खेळाडू कबीर स्पोर्ट्स शिर्केवाडी टीम कडून आज मात्र परफॉर्मन्स करतोय आणि आज तो देखील दाखल झालाय बॅटिंग साठी. गोलंदाजी दर्जेदार राहिली आहे. बॅटिंग करत असताना आता लेफ्ट हँडेड बॅटर म्हटलं तर ऍडव्हान्टेज आहे या मैदानावरती. अगदी हवेची साथ मिळेल बॅटिंग करत असताना परंतु बॅटला बॉल तितके चांगले कनेक्ट करावे लागतील. सौरभ सोरटे ऑन स्ट्राइक आयकॉन खेळाडू. हो टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल चांगली गोलंदाजी होतीये. डॉट बॉल आला. सिंगल डबलचा जर खेळ चालू राहिला तर निश्चितच मॅच लवकर जिंकतील. जेवढे तुम्ही मोठे फटक्यासाठी ट्राय करा तुमची मॅच हातातून निसटून जाईल. यावेळी पहा चांगला चेंडू पाहायला मिळतो. आणखीन एक डॉट बॉल आलाय. अजय मोहितेचं कौतुक करेन. पहिलं षटक ज्या प्रकारे पॉझिटिव्ह माइंडसेट आणि नंतर मात्र वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना अप्रतिम 4 बॉलचा खेळ झालाय. येणारे बॉल 14 बनवायच्या आहेत धावा अजूनही 16. मॅच कुठे होती कुठे येऊन पोहोचली आहे. हलक्या हाताने खेळायचा होता. शफल आहेत बॅट्समन पंचाकडे अपील. चांगला चेंडू डॉट बॉल आणखी चांगला डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा सज्ज आहे सौरभ. आठव्या बॅटने गेलाय. फटका चांगला आहे. बॉल जाईल डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल मिळेल. एक धाव. ओव्हरची समाप्ती 3 षटकांचा खेळ समाप्त. धाव संख्या 11. स्पीडअप 11 धावा. येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉलच्या पाठीमागे बनवायच्या आहेत धावा 15. 12-15ची मॅच. उमेश साठे ऑन स्ट्राइक. याच मैदानावरती सातत्याने मात्र क्रिकेट खेळलेत. होम ग्राउंड आहे परंतु नवीन खेळपट्टीचा अंदाज सकाळच्या सत्रापासून आला असेल यात कोणती शंका नाही. परंतु गोलंदाजी ट्रॅकवरती कोणाला आणलं जाईल हे प्रश्नचिन्ह. त्या प्रश्नाचं उत्तर आज डेफिनेटली नाव समोर येत आहे. उमेश आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती शिवशंभो स्पोर्ट्स कासारवाडी टीम कडून. 4थं षटक प्रगतीपथावरती असणारा. येणारे बॉल शिल्लक आहेत 12. 12 बॉलच्या पाठीमागे बनवायचे धावा 15. केली जाते यावेळी. उमेश आहेत. सिंगल आली या पहिल्या बॉल वरती. अकरा 14ची मॅच आहे. स्पीडअप घ्या. 11 बॉल आणि बनवायचे आहेत 14 धावा. यावेळी फटका चांगला आहे. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. पाठीमागे सिंगल धाव. चला जे आमचे सर्व लाईनमॅन आहेत
हलक्या हाताने कट केलाय, फटका चांगला आहे. आता सौरभने देखील मनामध्ये मानस ठेवलाय की गेली दुसरीने मॅच बनते तर मॅच बनवायचे आहे. एखादा मोठा फटका निश्चित उमेश साठी आहे, त्यांच्या बॅटमधून आला तर मॅच फिनिश होईल. आणि याच अनुषंगाने मात्र बॅटिंग करत असताना धावसंख्या 14 या आकड्यावरती, 14 धावा. हॅलो, धन्यवाद मित्रांनो, कॉमेंट्रीला संधी दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. बॉलिंग एंड मॉल पर निलेश महेश, लेग स्टंपच्या चेंडू बाहेर होता आणि एक धाव मिळालेले. उमेश अपने बॉलिंग एंड मार पर सामने है सौरभ युवती टीम के बहुत ही अच्छे गोलंदाज है. उमेश बहुत ही अच्छा शॉट, 1 रन के लिए दौड़ पड़े हैं. बेहतरीन बल्लेबाजी, बहुत ही अच्छी बल्लेबाजी सौरभ सोटे द्वारा. सामने है हिटर बल्लेबाज उमेश साटे. बॉलिंग एंड मार पर उमेश शेवाळे. सेकवेडी स्टँड कडून मारा करत आहेत. मग काय आता, उमेश समोर आहे. उमेश आणि हा चेंडू सरळ उचलून मारलेला आहे वड्यामध्ये. चार धावाची आवश्यकता आणि प्रवीण गुरव यांनी बक्षीस लावलेलं आहे की 5,000 रुपये. उमेश साठेंनी जर षटकार मारला तर 5,000 रुपये पारितोषिक देण्यात येईल. आणि हा चेंडू स्क्वेअर कट केलेला आहे आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला आहे. 1 धाव मिळालेली आहे. हेलो, उमेश अपने बॉलिंग एंड मार पर नीलेश भाई, उनका भाई गेंद बड़े मियाँ छोटे मियाँ ऑस्ट्रेलियन टीम के स्टीव मार्क वन स्टीवा, शेवाळवाडी टीमचे उमेश आणि निलेश. समोर आहे येवती टीमचा लेफ्ट हँडेड बॅट्समन सौरभ सोल्टे. समोर आहे निलेश आणि हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा जमिनीला समांतर हात म्हणजे वाईटचा इशारा. निलेश परत हा चेंडू वाईट. पंचांची कसरत चाललेली आहे. उत्कृष्ट असे पंच आहेत. खोत, वैभव खोत नावाजलेले खेळाडू आहेत. त्यांनी आम्हाला भरपूर साथ केली पिच साठी. त्यांचेही धन्यवाद आमच्या मंडळाकडून. 1 धावेची गरज आणि हा शॉट उत्कृष्ट असा आयकॉन खेळाडू सौरभ सोटे यांच्याकडून विजय राहू. थँक्यू. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय, जिथे आपण पाहिलं तर 2 विकेट्स 3 विकेट प्राप्त केल्या आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. आहे विराज ठरलेत या मॅचचे हिरो. और युवती प्रीमियर लीग का पर्व क्रमांक 1 हम देख रहे थे. पहला दिन यहाँ पे हुआ खत्म, दूसरे दिन